नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ. मागचा आपण 17वा अध्याय हरिविजय ग्रंथाचा पाहिला. त्यात अख्खा अध्याय म्हणजे रासलीला आहे. कृष्णाने एक रात्र 6 महिन्याची करून गोपींच्या सर्व इच्छा पुरवल्या आणि आता पुढच्याच अध्यायात कृष्ण गोकुळ सोडून चाललाय. आता तो परत कधीच गोकुळात आलेला नाही आणि त्यातल्या रासलीलांचं किती म्हणजे वर्णन जे काही केलं असेल कृष्णाच्या आणि त्या गोपींच्या नात्याचं, तरी प्रत्यक्षात ह्या गोपी ह्या व्यावहारिक नात्याच्या कितीतरी पार गेलेल्या होत्या. हे आपल्याला 18व्या अध्याय संपेपर्यंत कळणार आहे की त्या म्हणजे कृष्णमयच झाल्या होत्या. त्यांच्या शरीरातल्या थेंबाथेंबात कृष्णाचं नाम होतं. संसार करत होत्या, पण घरात जे काही करतील ते फक्त कृष्णमय होतं. प्रत्येक गोष्टीत फक्त कृष्ण बघत होत्या. इतकी त्यांची अवस्था सोपी आहे का? आपण ठरवून सुद्धा नामाच्या 10 माळा घ्यायच्या ठरवल्या तर आज जमतात, उद्या नाही जमत, त्याच वेळी जमतात, दुसऱ्या वेळी कराव्या लागतात. किती आणि त्या अखंड नामात आहेत. त्यांची जी ती स्थिती आहे ती बघितल्यावर ह्याच रासलीलेचा आपल्याला एक वेगळा अर्थ लागतो, एक वेगळी अनुभूती येते. असो, आता 18व्या अध्यायात अक्रूर न्यायला आलेला आहे कृष्णाला आणि कृष्ण चाललाय गोकुळ सोडून. अध्याय एवढीच कथा इतकीच आहे की अक्रूर न्यायला आला आणि कृष्ण मथुरेला पोचला. बघूया या अध्यायात काय आहे ते. पहिल्या आपल्या प्रथेप्रमाणे 5 ओव्या वाचूया. श्री गणेशाय नमः. करिता श्रीहरिस्मरण दारुण विघ्ने पळती उठवणं, कोटी मुहूर्ताहून विशेषपूर्ण कृष्णचिंतन जाणावे. उदंड मुहूर्त साधिले परी कृष्णस्मरण नाही केले, तरी तितुकेही कुमुहूर्त झाले विघ्ने सबळ धावती. षष्ठी नवमी व्यतिपात वैधृती कल्याणी कुयोग समस्त, इतुकी असही मंगळ करीत नामहरीचे निर्धारे. सर्वधा लाभ आणि जय धरिती स्मरण कर्त्याचे पाय, तो कधी न पावे पराजय जो हृदयी ध्याय हरिते. जो नाम न विसंबे अहोरात्री नित्य उत्साह ज्याचे मंदिरी. वैकुंठपती तो श्रीहरी त्यासी क्षणभरी न विसंबे. या सगळ्या गोपाळांच्या, छोट्या गवळ्यांच्या आणि गोपींच्या अनुभवानंतर कृष्णमय होण्याच्या श्रीधर कवी सुरुवातीलाच या अध्यायात सांगतात की ह्या नामाचं किती महत्त्व आहे. म्हणजे ज्या नामात त्या रंगल्यात त्या, ते म्हणतात की तुम्ही नाम जर कृष्णाचं लक्षात नाही ठेवलं आणि खूप मुहूर्त बघून सगळ्या गोष्टी केल्यात ना, कोटी मुहूर्त पाहिलेत, तरी काही उपयोग नाही. तुमच्याकडे विघ्न धावून येणार आहेत. पण त्या उलट अगदी आपण जे वाईट मुहूर्त म्हणतो, वैधृती, व्यतिपात, कुयोग वगैरे, षष्ठी नवमी हेच म्हणतो आणि त्यावेळी हे नाही करायचं, ते नाही करायचं, शास्त्र खूप काही सांगतं. पण तुमच्या हृदयात जर अखंड नाम वसलं असेल ना, तर ते अमंगळ मुहूर्तही मंगळ होतात, असं श्रीधर कवी म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे, गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे असं की नामात जी ताकद आहे ना, त्याने तुम्हाला काही बाधणारच नाही. त्या नामामुळे कितीतरी तुमच्या उलट्या होणाऱ्या किंवा घडणाऱ्या भविष्यातल्या गोष्टी तुमच्या नशिबातल्याही बदलू शकतात. टेंबे स्वामींची तर कथाच आहे की त्यांनी कुणा एका माणसाला सांगितलं, तुझी सगळी 12 घरं बदलून देतो, इतकं नाम कर, मी सांगतो तितकं, आणि तुझं इतकं नाम झालं की तुझं एक घर शुद्ध होत जाईल, तुझी सगळी कुंडली बदलेल. तर तसं इथे ते सांगतात की तुम्ही जर नाम तुमच्या हृदयात असेल तर तुम्हाला पराजय तर येणारच नाही आणि तुम्हाला कुठलाही कुमुहूर्त बाधणार नाही. तुम्हाला काही बघायची गरज नाही, अमावास्या पौर्णिमा बघायची गरज नाही. ज्यांनी गुरु केलाय त्यांना ह्या कशाची गरज नाही. त्यांचं नाव घ्यावं आणि कार्य पुढे करावं, असं सांगितलं पहिल्या 5 ओव्यांमध्ये. आणि कथाभाग अजूनही अशीच उदाहरणं असलेले किंवा दृष्टांताच्या काही ओव्या आहेत आणि मग कथेला सुरुवात करतात ते. 17व्या अध्यायात रासक्रीडा झाली. आता अक्रूर येतोय. ऐकोनी हरिप्रताप उदंड कौस चिंताक्रांत खंड, म्हणे कृष्णे मारिले दैत्य प्रचंड, देव समस्त भीती जया. घाबरलाय कौसईकडे आणि त्याला आता मार्गच दिसत नाही की मी जेवढे राक्षस पाठवले तेवढे राक्षस याने मारले. आता ह्याच्यापासून वाचायचं कसं किंवा त्याला संपवायचं कसं? आपण ह्याच्यापासून वाचण्यापेक्षा कृष्णाला संपवायचं कसं ह्या विचारात तो आहे. म्हणजे हा कोणालाच कसं आटोपत नाहीये. सगळ्या प्रधानांना बोलून घेतलं, बैठक भरवली आणि विचारलं की म्हणे आम्हासी नाटोपेक नंदकिशोर, तर काय प्रकार करावा? सगळे प्रधान जमले. कोणीतरी एकाने कल्पना दिली की धनुर्याग आरंभावा.
आणि बळीराम आणि कृष्णाला आदराने बोलून आणावं, नंदासकट सगळ्या गवळ्यांसकट बोलावं, मान देऊन आणावं, अत्यंत नम्रवचनाने त्यांच्याशी बोलावं आणि शेवटी घात करावा. आपल्या इथे आणून कोंडून मग वधावं. विषवल्ली जर वाढायला लागली तर ती ताबडतोब खुडूनच टाकायला लागते ना. परीक्षा नाही बघून चालत, तरच आपण सुख भोगू शकतो. अनर्थ थोडा दूर आहे ना, तोवरच म्हणजे तो दूर आहे असं समजून झोपून राहू नये, सत्वर उपाय केला पाहिजे, तरच आपण त्यातून वाचतो. अशा प्रकारे सगळ्यांनी त्याला उपदेश केला. आणि काही करून रामकृष्णाला इथे घेऊन या, आधी त्यांना विश्वासाने हातात घ्या आणि नंतर संपवा. ठरला निर्णय. आता काय करायचं, बोलवायचं कसं, आणि बोलवायचं झालं तर त्या आमंत्रण द्यायला पाठवायचं कोणाला. तर ऐकोनी प्रधानाची युक्ती कौसाची हर्षण न समाय चित्ती, म्हणे तुमचे बुद्धीपुढे बृहस्पती उन्हामध्ये वाटत असे तरी आता पाठवावा कोण, नम्र बोलका विचक्षण, नाना युक्ती करून रामकृष्ण आणि जो. आता पाठवतानाही तितका नम्र माणूस ना, ह्याच्याजवळ प्रधान वर्गात तो असायला हवा ना. सगळेच राक्षस, त्यांची वृत्ती सतत कोपिष्ट. पाठवायचा कोणाला, त्याच्यावर कोणी सुचवलं की अक्रूराला पाठवा. प्रधान म्हणती पाठवावा अक्रूर, स्थिर बुद्धी परमचतुर, त्याच्या बोले ते क्षण मात्र न लागता येथे येते पै. त्याने जर बोलावलं ना तर क्षण मात्रही न लागता ते दोघं नक्की इथे येतील. मग ठरलं, अक्रूराला कंसाने बोलवून घेतलं आणि सांगितलं की सत्वर गोकुळाला जा आणि सांगा की कंसाने धनुर्याग मांडलेला आहे, सगळ्या नंदादी सगळ्या गवळ्यांनी यावं, महोत्सव बघावं आणि परत जावं गोकुळाला. आमचा दिव्य रथ घेऊन जा म्हणाले आणि त्याच्यावर बसून रामकृष्णाला अत्यंत आदराने घेऊन ये. सगळ्या सूचना दिल्या. आज्ञा शिरसावंद्य मानून अक्रूर रथ घेऊन निघाला. निघताना त्याच्या मनात आलं की खरंच मी खूप पुण्यवान आहे. म्हणे माझ्या सुकृत तरुवरे वाढी आजी घेतली. एकीकडे चिंता वाटते, तो म्हणतो मनात की कंस इतका दुष्ट चांडाळ आहे, त्यामुळे ते दोघं जण, मी कंसाचा दूत आलोय, ह्या न्यायाने ते कदाचित माझं ऐकणार नाही किंवा माझ्याबद्दल साशंक होऊ शकतात, ते किंवा माझा राग करू शकतात दोघं जण. पण परत त्याच्या मनात येतं की नाही, आधीचं जर सगळं श्रीकृष्ण चरित्र आत्तापर्यंत आठवलं, अद्भुत गोष्टी आठवल्या, तर त्यात कळतं की कृष्ण जो भगवत भक्त आहे, मनाने स्वच्छ आहे, चांगला आहे, त्याची परीक्षा घेईल पण संकटी रक्षण करेल. तो तरी सर्वात्मा सर्वसाक्षी, जो अनंत ब्रह्मांड चित्ता परीक्षी, भक्ताभक्तांची लक्षणे लक्षी, संकटी रक्षी निजदासा. त्याला भक्त आणि अभक्त बरोबर कळतात, त्याप्रमाणे तो त्यांची जी लक्षणं आहेत ती तो जाणून घेतो, स्वतः पाहतो आणि त्याप्रमाणे निर्णय करतो. असो, आपण जाऊया तर आपलं एवढं तर आहे की आपले डोळे धन्य आहेत. आपण त्या वैकुंठाच्या निधानाला पाहणार आहोत, त्या पूर्ण ब्रह्माला, त्या सनातन अशा परमेश्वराला आपण आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत. म्हणून त्याच्या हृदयात त्याची अक्षरशः स्तुती सुरू झाली. मनात कृष्णाचाच विचार घेत घेत तो निघाला गोकुळाकडे. सारखी स्तुती करतोय, जो निर्गुण निर्विकार, जो देशकाल रहित अपार, तो गोकुळी यादवेंद्र डोळे भरी पाहिन मी. वेदांती परब्रह्म जे स्थापिती, तोची हा क्षीराब्दीजापती, मीमांसक कर्मे करीती, याच लागी पावावया. सगळे ह्याला मिळण्याकरता कष्ट जे करतायत, कपिल मुनींचं सांख्यशास्त्र असो, प्रकृती पुरुष विभाग असो, पातंजल असो, योग साधन असो, व्याकरणकार असो, शैव असो, सगळे काय, सगळ्यांचं शक्त, शैव, गणेश, गणपत्य, सगळ्यांचं ध्येय काय, तर त्या मूळ पुराण पुरुषाला जाणायचं, त्या परब्रह्माला ओळखायचं, त्या स्थितीला आपण पोचायचं, आपला आत्मा पोचला पाहिजे, म्हणजे तो संपूर्ण निर्विकार निर्विचार होऊन जाऊ शकतो. ह्या प्रयत्नात सगळे आहेत. आज तर मी समोर साक्षात जाणार आहे त्या कृष्णाच्या, अजून काय पाहिजे. तो मनात स्वप्न बघत जातो की गेलो रे गेलो की मी साष्टांग दंडवत घालेन त्याला आणि एकदा डोळे भरून कृष्णाचं पाहीन. मुख तोपर्यंत करता करता त्याचा रथ गोकुळाच्या हद्दीत येतो. त्याबरोबर त्याला तिकडे धुळीत कृष्णाची पावलं उमटलेली दिसायला लागतात. मग तो रथावरनं खाली उतरतो आणि ती धूळ आपल्या कपाळाला लावतो आणि तो पायी चालायला लागतो रथावरनं बसता.
त्याचा कंठ सद्गतीत होतो. जिथे जिथे पदमुद्रा दिसतात तिथे तिथे तो साष्टांग घालत गोकुळात प्रवेश करतो. वाटेत जेवढं काही त्याला दिसतं त्यांची तो स्तुती करतो. तो म्हणतो, धन्य धन्य तुम्ही वृक्ष, तुमच्या छायसी बैसे कमलपत्राक्ष, जो भूतांतरात्मा कर्माध्यक्ष सहस्राक्ष शरण जया. तुम्ही आजूबाजूच्या दगड धूळ माती सगळ्यांना तो कौतुक करतो की तुम्हाला तर कृष्णाचे चरण स्पर्शले. तुम्ही तर तुमच्या झाडांना म्हणतो तुमच्या छायाखाली कृष्ण बसलात. तुम्ही सगळे खरंच भाग्यवान आहात असं मनात म्हणत आणि अत्यंत आतुरतेने तो नंदाच्या घराशी पोचतो. नंद त्याला बघतो, ओळखतो आणि धावत जाऊन आलिंगन देतो आणि त्याला घरात बोलावतो. तिथेच असतात दोघं जण, बलराम आणि कृष्ण. त्यांना नुसतं बघूनच त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात आणि तो धावत जाऊन त्यांना नमस्कार करायला अक्रूर पुढे जात असतो. तेवढ्यात नंद सांगतो या दोघांना नमस्कार करायला अक्रूराला, कारण अक्रूर यादवा वडील भवतं देखून या श्रीकृष्णनाथ चरण वंदावया धावत. तो अक्रूरे दंडवत घातले. अक्रूरानेच त्याला नमस्कार केला. तुम्ही नका मला नमस्कार करू. नेत्रात सतत अश्रू गळतायत. त्याला बाकी काही सुचत नाहीये, शब्द उमटत नाहीयेत. त्यांनी फक्त मिठी घातली त्या कृष्णाला अगदी दृढ अशी. सोडीच ना, निजभक्त जाणती ते गोडी, तेथे समाधी काय अशी बापुडी. तीर्थव्रतांची या कोडी वरून या वाळीचे. समाधी सुद्धा त्याच्या पुढे क्षुद्र आहेत. प्रत्यक्ष अशी भेट होणं ही सगुणातली भेट आहे. मिठी घातली ही समाधीच्याही पलीकडे जणू समाधीच प्राप्त झाल्याची आहे अशी अनुभूती अक्रूराने घेतली. मग दोघंही म्हणजे बलराम आणि कृष्ण दोघंही अक्रूराचा हात धरून त्याला नंदाच्या घरात घेऊन गेले. यशोदेलाही अक्रूराने नमस्कार केला. नंदाने आसनावर बसून म्हटलं, काय बाबा, काय वृत्तांत आहे, सांग. तर अक्रूर म्हणाला, असं झालंय की कंसाने धनुर्यात करायचं ठरवलेलं आहे आणि त्याकरता तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे, सगळ्या गोकुळवासियांना, म्हणजे पुरुष ते सगळे, आणि तुमच्यासह तुम्ही या. उद्या सकाळी दिवस सूर्य उगवला काहीच लगेच आपल्याला निघायचं आहे. जेव्हा नंद यशोदा ऐकतात तेव्हा ते एकदम म्हणतात, आमचा प्राणांतच आला असं वाटतं अक्रूरा रे. तुला माहिती आहे की श्रीकृष्ण त्याचा घात करायला अहोरात्र टपलाय आणि आम्ही त्याला मथुरेत पाठवायचं. कसं पाठवू शकणार? ही तर आम्हाला फार मोठी शिक्षा लावताय तुम्ही. म्हणजे कृतांताची शिक्षा जवळ आम्हाला दिली असं. त्याच्यावर अक्रूर हसून म्हणाला की अहो, तुम्हाला हे बाळ वाटतंय, पण हे तुमचं बाळ नाहीच आहे. तो कुणालाही शिक्षा करू शकतो. एक क्षणही न लागता तो कंसाला मारील, मुष्टिक चाणूराला मारील. निश्चित तुम्ही निश्चिंत राहा. किती कृष्णाने पूर्वी पराक्रम केले. मग नंद यशोदेला पण वाटतं, त्यांना ते सगळे पराक्रम आठवतात की खरंच किती थोर दैत्य सवारले. अगबक केशी प्रलंब, नंतर गोवर्धन उचलला, कालियाला मारला, अग्नी गिळला. हे सगळं त्यांना आठवतं आणि त्यांचं मनही थोडं निर्भय होतं. आणि मग असं ठरतं की दुसऱ्याची सकाळी उठून सगळ्या गोकुळवासियांबरोबर नंद आणि हे दोघं निघणार. सकाळी सूर्य उगवल्याबरोबर स्नान, संध्या आणि भोजन म्हणजे लवकर काही खाऊन घेऊन हे सगळे निघतात. नंदही आहे बरोबर. तो जो दिव्यरथ आणलेला आहे, खूप सजवलेला आहे, त्याच्यावर राम आणि म्हणजे बलराम आणि कृष्णाला बसवतात. बरोबर सगळे गवळ्यांचा मेळा निघतो जणू. ते गोरस कावडी बरोबर घेतात भेट म्हणून कंसाला. असंही तिथे नेऊन ते विकत असतात ना, कंसाला त्यांना द्यायलाच लागायचं. जसं आपण कर भरतो तसं. आज ते प्रेमाने धनुर्याग बघायला जायचं आहे आणि भेट न्यावी म्हणून घेऊन चालतात. निघताना यशोदा आणि रोहिणीला हे दोघं भाऊ नमस्कार करतात, पाया पडतात. तेव्हा यशोदा म्हणते, तू चाललास म्हणतोय, आता तुझी माझी काही भेट होईल असं वाटत नाही, आणि तू गेलास तर मी नक्की माझा प्राण सोडेन, कारण आता तू परत येशील असं मला वाटत नाही. तेव्हा कृष्ण म्हणतो, असं का? नाही, मी नक्की येईन. मी तिथे जातो, काळजी करू नकोस. त्या सगळ्यांना हरवून मारून मी परत येईन. कृष्ण म्हणतो, तुझा श्रीरंग आणि बलराम कुठेही हरणार नाहीत. आम्हाला कोणी काहीही करू शकणार नाही. तू अत्यंत निश्चिंत राहा.
आणि तिला ती प्रेमाने मिठीत घेतो आणि म्हणतो आम्हाला आता निघू दे. बाहेर पडतात दोघं जण. दोन्ही आया अक्षरशः हृदय पिटतायत जणू. त्यांना विश्वास नाही आता हा गेला की परत पाठवेल जिवंत हा कंस, ह्यावर विश्वास नाही. एकीकडे ह्याचे चमत्कारही कळतायत, पण शेवट आईचं हृदय असतं ना. आणि हा बाळ छोटा आहे, 8 वर्षाचा आहे, तुम्हाला माहिती आहे. तिला चालखट्टा हात तो मारणार कंस यांना. आणि आता काही मी कृष्णाला परत बघणार नाही. सगळ्या गावातल्या गोपी पण धावत येतात कृष्ण चाललाय म्हटल्यावर. वार्ता पसरते. मग त्या तर अगदी केस स्वतःचे ओढत, छाती पिटत, आरडाओरडा करत, रडत येतात. अक्रूराला खूप खूप बोलतात. त्या म्हणतात, आहा अक्रूरा चांडाळा परियसी, अकस्मात कोठून आलासी, आहा गोकुळीचा प्राण नेतोसी, निर्दय होसी तू साच. तुला तुझं म्हणे अक्रूर नाव ठेवलं कोणी? तू तर इतका क्रूर आहेस, इतका निष्ठुर होतोयस, तू त्यांना घेऊन चाललास. न्यायचंच आहे ना तुला, तर आमच्यावरून तुझा रथ नाही. म्हणून त्या जमिनीवर आडव्या पडल्या आणि पदरपासून म्हणाल्या, आम्ही भीक मागतो पण तू कृष्णाला नेऊ नकोस. एवढं कृष्णाचं दान दे तू आम्हाला, तर तुझी अख्ख्या त्रिभुवनात कीर्ती होईल म्हणे. त्याला बघून बघून कोणी माती तोंडात घालताय, काय कोणी जमिनीवर लोटांगण म्हणजे लोळण घेत आहे. सगळ्या ह्या म्हणजे गोपी बरं का, गवळी तर त्यांच्याबरोबर निघालेल्या आहेत. सगळं ते जेव्हा त्यांचं प्रेम पाहिलं तेव्हा म्हणे अक्रूराला अष्टभाव दाटून आले. त्याला ते आवडलेच नाहीत. अश्रुधारा वाहतायत की काय ह्यांचं प्रेम, गोकुळ किती धन्य आहे. म्हणे धन्य धन्य यांचे प्रेम, याही वश केला पुरुषोत्तम, जे निर्विकार परब्रह्म नामरूपातीत दे. गोपींच्या शोकाचं नाही पार, जैसा वनासी निघता रघुनाथ, पाठी लागले अयोध्या नगर, तैसेच येथे झाले. अख्खं गोकुळ त्याच्या पाठी लागलं. पुरुष तर जायला म्हणून निघाले आणि बायका, सगळ्या बायका मुलं आहेत ती तळमळत त्याच्या पाठी धावत सुटली आणि सारखी प्रार्थना कर, त्याला नेऊ नको, त्याला नेऊ नको. तू तर आमची म्हणे अशी अवस्था केलीस की काटेवनात आंधळ्यांना सोडलं आणि बरोबरचे सोबती टाकून गेले, तर काय अवस्था होईल. यशोदाई म्हणते माझी अगदी तशी अवस्था झालेली आहे. जेव्हा कृष्ण निघाला, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्या अध्यायात तुम्हाला कळेल की त्या गोपींची किंवा त्या रासलीलेतल्या सगळ्यांची आणि राधेची काय अवस्था होती. इथे असं घडलंय असं पद्मपुराणात उल्लेख आहे म्हणे, म्हणजे भागवतात उल्लेख नाही किंवा हरिवंशात उल्लेख नाही, पण श्रीधर कवी विशेष करून स्पष्ट सांगतात की ऐका पद्मपुराणीचे संमत, राधा येथे आली धावत, रथापुढे येऊनी त्वरित ध्यान हरीचे विलोकिले. ती रथाच्या समोर येऊन उभी राहिली धावत. हा रथ निघालेला आहे, वेस अगदी वेशीवर आला, तर वेस ओलांडणार आहे तो. तिथे ती पोचते आणि काय होतं म्हणे, हरिस्वरूपी लावणी नेत्र, हृदयी साठविला यादवेंद्र, मग कृष्णचरणी ठेविले शिर, झाले थोर नवल पै. श्रोते ऐका बरं. जैसे उदकी मिळे लवण, तैसी राधा गेली अदृश्य होऊन, हरिरूपी झालेली न दुसरे पण हरपले. आपण मिरेची गोष्ट वाचले किंवा आपण कान्होपात्रेची वाचले. बडवे पाठी लागतात, ती जीव घेऊन धावत सुटते. कान्होपात्रेचं गाणं आहे ना, की मी काय दोष केलाय, का मला बडवे मारतायत, आता तू लवकर धावत ये, क्षणाचाही विसंब लावू नको, असं म्हणून ती धावते धावते आणि ते कृष्ण मंदिराशी येते आणि जी आत शिरते ती कृष्णाच्या मूर्तीत विरून जाते. बडव्यांना ती मिळतच नाही. ती मंदिरात गेलेली बघतात पण त्यांना कुठे दिसत नाही. तशी राधा कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर म्हणे पूर्ण अदृश्य होऊन जाते, हरिरूपी लीन होते, दुसरे पण हरपले. थोर जाहला चमत्कार, राधा हरिरूप जाहली साचार, गोपी तटस्थ समग्र, वानिती भाग्य हरेचे राधेचे. नाना साधने योगी साधती, त्यासीही ऐसी नव्हे गती, धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती, हरिस्वरूप झाली. म्हणजे पद्मपुराणाच्या कथेप्रमाणे गोकुळ संपलं आणि राधा पण संपली. त्यामुळे त्यानंतर ती राधा होती आणि कृष्ण कधीच आला नाही, मग कसा कृष्णाचा आणि राधेचा स्वर्गात संवाद झाला, अशा काही कथा पसरवल्या जातात त्यांचे. त्या म्हणजे एक स्वैर विचार मांडलेला असतो एवढंच. आणि अर्थात तरी ह्या गोष्टीचा भागवतात उल्लेख नाहीये, पण राधा असल्याचाही भागवतात उल्लेख नाहीये. नंतर राधेचा विषयच नाहीये, कारण कृष्णामुळे एकदा पुढे गेला की त्याने कधी पाठी वळून पाहिलेलंच नाही. जिथे जिथे मग मथुरेत युद्ध करून राज्यावर उग्रसेनाला बसवल्या सगळ्याला. मग हे कौरव, त्याच्या आत्या कुंती आणि तिचे पुत्र, मग कौरव पांडवांच्या युद्धात तिथे मदत केल्यावर परत द्वारकेला, म्हणजे त्याचं, आणि मग तिथेच शेवट. असो तर ही घटना घडली.
अक्रूराला कृष्णाने मात्र सांगितलं, राधेला सामावून घेतलं कृष्णाने आपल्या, आणि मग अक्रूराला सांगितलं, आता तू खूप पटपट रथ चालव, जलद चालव, नाही तर ह्या गोपिका काही सोडणार नाहीत, त्या मार्गातून दूर होणार नाहीत. असं म्हटल्यावर अक्रूराने अगदी समीर गतीने म्हणजे वाऱ्याच्या गतीने रथ धावडायला सुरुवात केली. त्या गोपिका सगळ्या मूर्छा येऊन पडत होत्या, हाका देत होत्या. त्यांनी असं ठरवलं, आपण सगळ्यांनी जीव घेऊन धावूया, रथाच्या मागोमाग रथ अडवूया, आणि अक्रूराने नाही दिलं तरी आपल्या कृष्णाला खेचून आपण पळवून घेऊन येऊया. स्वप्न खूप बघतात, पण स्त्रिया किती धावू शकणार. धावून धावून इतक्या थकल्या. तोवर अशी एक जागा आली की जिथे हा रथ, त्याचे चारही ध्वज आणि जो कळस होता तो दिसेनासा झाला. रस्ता कुठेतरी उतारायला लागला आणि रथ दिसेनासा झाला. मग त्या आशा त्यांनी सोडली. आता काही रथ आपण परत आणू शकत नाही. चारी ध्वज आणि कळस रथ उतरता सखल भूमीस, न दिसे काही निराश, थोर गोपीस झालीसे. अवघ्या गोपी आकांत करीत, गोकुळा परतल्या स्पुंदत. एक म्हणती अग्नी त्वरित, लावा आता गोकुळ, आता गोकुळात काय उरलंय, पेटून द्या म्हणे हे गोकुळ. अशा शोक करतायत. यशोदेकडे जातायत. यशोदा पण म्हणते की माझा कृष्णाला परत आणून द्या, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तर ह्या यशोदेच्याच पायाला मिठी घालतायत की आमची अवस्था काय बघ. आणि करत करत त्या आपापल्या घरी गेल्या. तर म्हणे त्या इतक्या कृष्णमय झाल्या. यशोदाही त्यांना जायच्या आधी कृष्णाची बाळलेणी दाखवते. ती म्हणते, हे बघ हरीची छोटीशी घोंगडी बघ, त्याच्या दशांना कसे मोती लावले, चिमणीच त्याची एवढीशी मुरली बघ, एवढाच त्याचा पितांबर बघ, शिदोरीचं जाळं बघ किती सुंदर वेळलाय, त्याची मोरपीस बघ. सगळ्या वस्तू गोळा करून यशोदा ह्या सगळ्या गोपिकांच्या पुढ्यात टाकते. आणि त्या सगळ्यांनी अजूनच त्या गोपिका म्हणजे अस्वस्थ झाल्या. त्यांना असं वाटलं की छे, आता इथे क्षणभरी आपण थांबू शकत नाही. म्हणून त्या यशोदेच्या घरातून आपापल्या घरी गेल्या. घरी गेला तरी त्यांचा विचार कसा माहितीये का, घरात काम करतात ना, तर मनात कृष्ण आहे. काही चाललंय, काहीतरी व्यवहार करतायत, कोणी कोणाकडे म्हणे काही वस्तू मागायला जातं, शेजारणीकडे जाते आणि तिला काहीतरी मागायचं असतं, मला एवढं दे आणि मी तुला परत करेन. तर ती म्हणते थोडासा कृष्ण दे, मी तुला नंतर परत करेन. म्हणजे इतकी अवस्था या सगळ्या गोपींची झालेली आहे. म्हणजे बघा काय झालंय ते. अक्रूराला सुद्धा ते बघून बघून म्हणजे बघून बघून रडू येत असतं. संध्याकाळपर्यंत सगळा गोभार शेवट परत गेला. संध्याकाळ झाली आणि काय घडलं पुढे. वाटेत यमुना आली आणि आता यमुना पार केली म्हणजे त्यांनी, पण स्नानाची वेळ झाली, संध्या स्नानाची, म्हणून तिथे रथ विसावलाय. अक्रूर पण स्नानाला उतरला. आता फक्त बलराम आणि कृष्ण त्या रथावर राहिले, बाकी सगळे स्नानाला उतरले. वळून अक्रूर बघतो तर त्याला त्या दोन्ही छोट्याशा सुंदर मूर्ती दिसत होत्या. अगदी शशीमित्र जसे आहेत, म्हणजे सूर्यचंद्र आहेत तसं, किंवा विष्णू शंकर आहेत असं. आणि तो मनात सारखा विचार करत होता की हे किती सुकुमार आहेत, त्यांची वय किती छोटी आहेत, आणि मी तर त्यांना इतक्या घाई करून घेऊन चाललोय. कुणाकडे तर त्या द्वेषी कंसाकडे. तो नक्की त्यांचा घात करायला टपलेला आहे. आणि जर काही विपरीत घडलं तर काय बरं करावं, माझ्यावर ठपका येईल. आता त्याच्या मनात एक भय तयार झालं की मी घेऊन चाललोय, दोष माझा आहे. मला माहीत आहे की कंस त्याचं वाईट करायला टपलाय, तरी कंसाची आज्ञा तरी कशी मोडायची, राजाची आज्ञा कशी मोडणार, असं मनात विचार करत अत्यंत चिंताक्रांत मनाने तो यमुनेच्या जाळ्यात प्रवेश करतो. प्रवेश करतो आणि बुडी मारतो. असं म्हटलंय की संचित झाला भक्त राहणा, बुडी देऊनी सचिंत झाला भक्त राहणा, बुडी देऊनी करी अघमर्षणा, तो जीवनी देखील जगत जीवना विश्वमोहना गोविंदा. ह्या चिंताक्रांत मनाने जेव्हा त्यांनी पाण्यात प्रवेश केला अक्रूरांनी, अघमर्षणा करता म्हणजे काय, पापमोचक मंत्र म्हणून नाक दाबून जे श्वास कोंडून बुडी मारतात ना, 3 उड्या मारायच्या, 3 बुडक्या मारायच्या, त्याला अघमर्षण. ते करायला त्या पाण्यात उतरला आणि त्याला पाण्याच्या खाली अगदी शेषावर झोपलेला हा विष्णूचं दर्शन झालं. पहुडलेला आहे शेषावर, नाभी कमळामध्ये ब्रह्मदेव आहे बसलेला. तो बघतच राहिला. आणि इतकंच नाही तर त्या विष्णूच्या भोवती त्याला मत्स्यकुर्मादी सगळे अवतार दिसायला लागले, त्यांची सगळी चरित्र दिसायला लागली. आणि त्या चरित्रात हेही दिसलं की कृष्णाने कंसाला मारलाय,
कृष्णाने म्हणजे त्या विष्णूच्या चरित्रात कृष्ण अवतारा दिसतोय, सगळे अवतार दिसत आहेत. त्यात कृष्णाने कंसाला मारलाय, मुष्टिक चाणूराला मारलाय, शिशुपाल, वक्रदंत, जरासंध ह्यांना मारलाय, भौमासूर, बाणासूर सगळ्यांना मारलाय. मग सगळ्या कौरवांचा निपटा केलाय. आणि ते सगळं झाल्यावर परत आला द्वारकेला आणि मागुती होनी तदाकार स्वरूपी स्वरूप संचरले. म्हणजे आपलं काम संपल्याबरोबर तो स्वरूपात मिसळून गेला. म्हणजे त्याने आपलं अवतार कार्य संपवलं. हे सगळं चित्र अक्रूराला त्या पाण्यात दिसलं. तो बुडी मारून पाण्यात बघतच राहिला. अद्भुत काहीतरी घडलं असं वाटलं आणि अक्रूराच्या मुखातून आपोआप कृष्णाचं स्तवन सुरू झालं. अद्भुत प्रताप देखून अक्रूर करिता झाला स्तवन, म्हणे हे कृष्ण मधुसूदन, हे जगज्जीवन सुखार्णवा, हे कृष्णा सर्वव्यापका, हे कृष्णा त्रिभुवन नायका, हे कृष्णा निजसुखदायका, निरुपाधिका निरंजना, अनंत शिरे अनंत उदरे, अनंत नामे अनंत चरित्रे, अनंत हस्त अनंत मुखांतरे, करता भोगता तुची पै, तुझे स्मरणी जे सादर, तेची पावले पैल पार, त्याही जिंकला संसार, जे तत्पर भजनी तुझ्या, जे हरी तुझे नाम गाती, त्याचे पाय धरावे पुढती, तेच पावेल उत्तम गती, अभेद स्थिती ज्यांची, म्हणजे स्वतःचं नाम घ्यावंच, पण जे तुझं नाम घेणारे भेटले तर त्यांचे पाय धरावे, त्यांचे पाय धरण्याने सुद्धा तुम्हाला उत्तम गती मिळू शकते. हरी तुझे दिव्य नाम, हेची साधन परम सुगम, तेची सुशिष्मंत शुद्ध परम, सूर्य जैसा तेजस्वी, तुझी अनन्य भक्ती करता, जरी कर्मलोप झाला अवचिता, त्या लागी प्राप्त होई अनंता, सनकादिकांचे ठेवणे. आपला काही कर्मलोप नित्य कर्म करणं न जमलं असेल, कर्मलोप म्हणजे आपण काही ठरवतो ना. काल ज्या प्रभुदेसाई आपल्याला बोलल्या कार्यक्रमात, त्या सहज म्हणाल्या की आपल्याला स्तोत्र शुद्ध नाही म्हणता आलं ना तरी तुमचा जर भाव असेल पूर्ण, पण तो भाव तितका पूर्ण असायला लागतो, हृदयात अगदी कळवळा दाटला पाहिजे, अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजेत. पण भाव पूर्ण असेल तर तुम्ही काही चुकलात नित्यकर्मात तरी त्याचा दोष तुम्हाला लागत नाही. तेच इथे हरिविजयमध्ये श्रीधर कवी सांगतायत की तुझी अनन्य भक्ती करता, जरी कर्मलोप झाला अवचितात, त्यालागी प्राप्त होय अनंता. झाला असेल कर्मलोप, काही नित्यकर्म करण्यात जमलं नसेल, दोष घडला असेल तरी काही फरक पडत नाही. तू त्या माणसाला तारतोस. तुला जो अनन्य शरण आहे, त्याचे कोटी अपराध असले तरी तू क्षमा करून परत त्याला आपल्या पायाशी घेतोस, आपल्या जवळ घेतोस. तुझा किती महिमा गाऊ, असं सतत म्हणत म्हणत अक्रूर पाण्याच्या बाहेर आला. त्याच्या आजी चिंता पाण्यात शिरताना झाली होती ना, की आता मी दोषी ठरणार का, तिकडे नक्की कौशल्याला मारणार आणि मी त्याला इतक्या तातडीने घेऊन आलो दुसऱ्या दिवशी. हा जो एक त्याच्या मनात तयार झाला होता संशय, कृष्णाने तो फेडला. हे सगळं चित्र दाखवून अक्रूराचा संशय फेडला. कृष्ण पूर्ण ब्रह्म समजला. माया पडळ ते वेळा विरून गेले समजतं. मायाचं पडळ सगळं त्याचं विरून गेलं आणि त्याला कृष्ण कोण आहे हे कळलं आणि तो पाण्याबाहेर येऊन अगदी सद्गत होऊन रथाजवळ आला. पूर्ण साष्टांग नमस्कार घातला कृष्णाला आणि त्याला म्हणाला, तुम्ही दोघं कोण आहात मला कळलं. प्रत्यक्ष शेष आणि रमेश, घवघवीत दिसती अवतार पुरुष, भक्ता लागी लीला विलास, दावावया अवतरले. तुम्ही मला लीला दाखवायला आलायत आमच्यासारख्या सगळ्यांना, असं म्हणालात. कृष्ण गदगदा हसून त्याला विचारतो, का रे, तुला स्नान संध्येला एवढा काय वेळ झाला, काय दिसलं तुला पाण्यात? असं म्हटल्यावर अक्रूर म्हणतो, माझ्याकडे शब्दच नाहीये. त्याला फक्त त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्यांनी कृष्णाने त्याला उचलून धरलं आणि आलिंगन दिलं आणि स्वतःच्या हाताने त्याचे डोळे पुसले. काय भाग्यवान असेल तो अक्रूर. आणि कृष्ण म्हणाला, चला आपण म्हणजे लवकरात लवकर आता मथुरेला पोचूया. मग तिथून रथ निघाला आणि मथुरेच्या उपवनात येऊन पोचला. आपण अयोध्येच्या वेळी असं ऐकलं की ह्या मोठ्या ज्या राजधान्या असायच्या तिथे बाहेर उपवन असायची, म्हणजे लगेच राजधानीत प्रवेश असं नाही, त्या गावात शहरात प्रवेश असं नाही, त्याच्या आधी बाहेर वस्तीची सोय केलेली असायची. त्या उपवनात हे सगळे पोचले. तेव्हा अक्रूर कृष्णाला म्हणायला लागला की तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमचा दासानुदास आहे, माझा उद्धार केलाय तुम्ही, मी अनंत जन्मी काहीतरी तप केलं असेल, ते एकदाच फळायला आलं आणि मला तुमचं दर्शन झालं आणि माझा जन्म सार्थक झालाय, काही करून तुम्ही माझ्या घरी चलावं. तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला की नाही बाबा, कंसासी मारल्या विण जाणा, मी न येत तुझे असं ददा, राज्य स्थापिन उग्रसेना, बंदीशाळा फोडून या, हे घडेल, माझं कार्य पूर्ण होईल, तेव्हा अक्रूरा मी तुझ्या घरी येईन, असं सांगितलं. आजीचे रात्री ये स्थानी, आम्ही राहतो उपवनी, आम्ही सगळे इथंच राहतो, सगळे म्हणजे आलेले गोकुळाचे लोक. तू पुढे जा आणि कौसाला समाचार सांग
की आम्ही आलेलो आहे, आज्ञा घेऊन कृष्णाची, त्याला वंदन करून अक्रूर मथुरेत प्रवेशला. अख्ख्या मथुरेत बातमी गेली की श्रीकृष्ण आलाय. श्रीकृष्ण आला उपवना, ऐकता आनंद भक्तजना, परम भय वाटले दुर्जना, चिंता बहुत प्रवर्तली. जे दुर्जन होते त्यांना आता खूप भीती वाटली की ज्याने इतके इतके राक्षस गोकुळात मारल्याच्या आपण कथा ऐकल्यात तो आता आपल्या पुढ्यात येऊन ठेपलाय, आता आपण कुठे पळणार आहोत इथून. आणि जे सज्जन होते त्यांना अत्यंत आनंद झाला. श्रीधर कवी ह्या अध्यायाचा शेवट करताना म्हणतात की हरिविजय ग्रंथ कल्पद्रुम, जो निज भक्तांचे पूर्वी काम, इच्छिले फळ देत उत्तम, मनोरथ सर्वदा. ऐसा हरिविजय ग्रंथ कल्पवृक्ष, येथे राहिला कमलपत्राक्ष, जो ब्रह्मानंद सर्वसाक्ष, भीमातट निवासी जो. त्यांची श्रद्धा पंढरपूरच्या विठ्ठलावर आहे. त्याचं दर अध्यायात शेवट ते स्मरण करतात. आपल्या वडिलांचं ब्रह्मानंद स्वामी यांचंही स्मरण करतात. आणि शेवटची ओवी लिहितात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत, प्रेमळ भक्त सदा परिसोत, अष्टादशाध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 18 ओव्या 214. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.